नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे आमदार गोपीचंद पडळकरांवर तोफ। जनतेला काय हवं हे न पाहता कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग सुरू। जत तालुक्याचे ऐतिहासिक जत हे नाव बदलण्याच्या हालचालींविरोधात जत शहरात सर्व पक्षांच्या वतीने जोरदार एल्गार करण्यात आलाय। भाजपा वगळता इतर प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेत। नामांतर नको, विकास हवा, जतचे नाव कायम ठेवा, जतची अस्मिता जपा अशा घोषणांनी संपूर्ण जत शहर दणाणून गेले। मोर्चानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी जत यांची भेट घेऊन जतचे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे आणि नामांतराची कोणतीही कार्यवाही थांबवावी अशी मागणी करणारे निवेदन सादर केले। मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। ते म्हणाले, जतच्या जनतेला काय पाहिजे, त्यांचे प्रश्न काय आहेत याचा विचार न करता कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग आमदार करत आहेत। जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले त्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम त्यांनी करायला हवं। जत तालुक्यात पाणी, सिंचन, रस्ते, रोजगार, उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नामांतराचा विषय पुढे आणला जात असल्याबद्दल सावंत यांनी नाराजी व्यक्त केली। जत तालुक्यातील जनतेला विश्वासात न घेता आपण म्हणू तो इतिहास असे काहीही चालणार नाही। जतचा इतिहास हा येथील जनतेचा इतिहास आहे। हा इतिहास कोणाच्या राजकीय सोयीसाठी बदलता येणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलाय। नामांतर रेटल्यास गावोगावी आंदोलनाचा इशारा दिलाय। सरकारने जतच्या नामांतराचा मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन केवळ जत शहरापुरते मर्यादित राहणार नसून गावोगावी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा सावंत यांनी दिलाय। जतच्या जनतेच्या भावना डावलून कोणताही निर्णय घेतला तर जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने गावागावात तीव्र आंदोलन उभारले जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। मोर्चादरम्यान जतच्या ऐतिहासिक नावाचा संदर्भ देताना विविध राजवटींचा उल्लेख करण्यात आलाय। चालुक्य, यादव, बहामणी, आदिलशाही, मुघल, मराठा, ब्रिटिश आणि संस्थानी काळात सत्तांतर झाले, मात्र जत हे नाव कायम राहिले असा दावा यावेळी करण्यात आलाय। जत हे केवळ प्रशासकीय नाव नसून येथील जनतेची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक अस्मिता असल्याचं सांगत कोणत्याही राजकीय हेतूने या नावात बदल करण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी करण्यात आली। नामांतर झाल्यास आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, 7/12 उतारा, 8 मालमत्ता नोंदी, बँक खाते, विमा, कर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे, व्यवसाय परवाने, GST, उद्योग नोंदणी यांसह विविध कागदपत्रांमध्ये बदल करावा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होण्याबरोबरच प्रशासनावरही अतिरिक्त आर्थिक आणि प्रशासकीय भार पडणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। शासनाला स्पष्ट इशारा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार। जतचे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे, नामांतरासंदर्भातील कोणतीही कार्यवाही तातडीने थांबवावी आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी ठाम मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली। सरकारने नामांतराचा निर्णय जनतेवर लादण्याचा प्रयत्न केल्यास गावोगावी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिलाय। क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोर्चामुळे जतच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली। भाजपा वगळता इतर प्रमुख पक्षांचे नेते एका मुद्द्यावर एकत्र आल्याने जतच्या नामांतराचा प्रश्न आगामी काळात अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत। परंतु दुपारनंतर मात्र जनतेचा सूर बदलल्याचे दिसून आले। सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी जत तालुक्याची जनता विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। ज्या स्वातंत्र्यानंतर जतच्या जनतेवर या ठिकाणी जतचं नाव बदलून ठेवू इच्छिणाऱ्या या आमदारांचा विरोधात हे आज 9 ऑगस्टच्या निमित्तानं, क्रांती दिनाच्या निमित्तानं आज आपल्याला या ठिकाणी एक परत जत तालुक्यात क्रांती करावी लागते। ही खऱ्या अर्थानं ही शोकांतिका। बऱ्याच वक्त्याने आतापर्यंत इथं सगळं मांडलेलं आहे, मी जास्त काय बोलणार नाही। मी मनापासून अस्टेकर साहेब गेले वाटतं, अस्टेकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन, कारण त्यांनी जे आज जत तालुक्यात चुकीचं होतंय ते चुकीचं म्हणण्याची ताकद ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत ते आज या निमित्तानं त्यांनी या माध्यमातून आपली शोकांतिका व्यक्त केलेली आहे। आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। त्याच्यावर बंटीने आमच्या सविस्तर केलेला आहे, त्याचबरोबर डोंबाळे सरांनी सविस्तर बोललेला आहे। पण या जत मधल्या लोकांना नेमकं काय पाहिजे? ज्या
या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून आज तुम्हाला या तालुक्याचं आमदार केलं होतं. पण खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आले. तुम्ही दिलेली जी आश्वासन आहे ती खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्ण करू शकला का, हे आज या निमित्तानं आज जे तुमचं अपयश ते लपवण्याचं काम या निमित्तानं, जसं डोंबाळे सरांनी म्हटलं किंवा आष्टेकर साहेबांनी म्हटलं की आज या जत तालुक्यातल्या जनतेला ते नामकरण पाहिजे का. ज्या नामकरण करण्यासाठी संबंधित जे काही इतिहासकार आहेत, तिथले जाणकार आहेत, त्यांना बोलवून या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा केली का. या तालुक्यातले ज्येष्ठ पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांच्यावर चर्चा केली का. या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. पण फक्त आणि फक्त ते स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आज आपण बघतोय की आज क्रांती दिन आहे. एकीकडं 9 ऑगस्ट 1942 ला स्वातंत्र्य मिळावं म्हणून महात्मा गांधीजींनी आज या क्रांती दिनाची स्थापना केली होती. आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून आज देशाला आज या निमित्तानं आपल्याला लोकशाही मिळाली. पण आता बीजेपीचं सरकार जे आज देशात राज्यात आहे ते लोकशाही पद्धतीनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हक्क दिला ते खऱ्या अर्थानं या निमित्तानं ते देत आहेत का, हे आज सर्वसामान्य लोकांनी विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. आपण बघितलं की ज्या शिक्षण पद्धतीला खऱ्या अर्थानं महत्व देणं गरजेचं आहे, जे देशातले विद्यार्थी या नीट परीक्षा पेपर फुटीच्या माध्यमातून जंतर मंतरवर आंदोलन केलं, त्या आंदोलन चिरडण्याचं कशा पद्धतीनं यांनी प्रयत्न केलाय हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. आज तिथं ट्रक दगडाचा आणून ठेवला म्हणून सांगितलं. अरे मग तुमची पोलीस यंत्रणा काय करत होती, तुमची गोपनीय यंत्रणा काय करत होती. कोणी काही बोला लागले. ते दुबे काय म्हटले की हे विद्यार्थी म्हणजे दहशतवादी आहेत. हे खऱ्या अर्थानं विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी, कुणाचा त्यात पक्षाचा कुणाचा काही संबंध नसताना आज ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं स्वतःच्या हक्कासाठी ते झगडत होते, खऱ्या अर्थानं या लोकशाही पद्धतीत खऱ्या अर्थानं शिक्षकाला महत्व दिलं पाहिजे, आरोग्याला महत्व दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर रस्ते आणि या निमित्तानं आपल्याला महत्व देणं गरजेचं आहे. पण आज बीजेपी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक आंदोलन ज्यांच्या लोकशाहीच्या पद्धतीनं जे आंदोलन होतंय त्या आंदोलन चिरडण्याचं काम या निमित्तानं ते करत आहेत. आज जगची देवभूमी करणार हे कुणाला खुश करण्यासाठी. आमच्या डोंबाळे साहेबांनी सरांनी सगळं सविस्तर व्यवस्थित सांगितलेलं की कुणाला देवा भाऊला खुश करण्यासाठी. आमच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने तर अगदी सविस्तर सांगितले, पण त्याच्यात जाणार नाही. पण एक जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळात आपल्या जत तालुक्याला काय पाहिजे. एक तर सगळ्यात मेन महत्वाचा आम्हाला देवभूमी नको, पाणी पाहिजे. देवभूमी नको, आम्हाला रस्ते पाहिजेत. देवभूमी नको, आम्हाला MSB वेळेत पोचली पाहिजे. आज जत तालुक्यात 6 तास वीज मिळते का नाही मिळते, ती पुरेशी आहे का. म्हणजे याचा अर्थ आम्हाला MSB पाहिजे. त्याचबरोबर जे तुम्ही आश्वासन देवभूमी आम्हाला नको, MIDC पाहिजे. जे आमच्या तालुक्यातल्या युवकांना नोकरी मिळेल, जे जत शहराचं पिण्याचं पाणी वेळेत मिळालं पाहिजे. आज जत शहराची काय अवस्था आहे, माझ्यापेक्षा जास्त या पत्रकार बंधू सगळे सांगतील की तुम्ही सगळी जण आज जत शहरात राहताय,
पण त्या पाण्याच्या नावाखाली फक्त पायपा बदललेत. खऱ्या अर्थानं त्याला जे काही आपल्याला पाणी पाहिजे ते मिळतंय का? अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला या येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं उठाव या सर्वसामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे. म्हणून जास्त न बोलता एक आहे की जत तालुक्यातली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे. जत तालुक्यातल्या आमच्या या माध्यमिक शाळेतल्या आणि ज्युनियर कॉलेज मधली पोरं आज मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. कुठं गांजा विकला जातो, कुठं त्या नशेच्या गोळ्या विकल्या जात्या हे माहिती नाही. त्याच्यावर कारवाई होती का? नाही. आणि आज आम्ही हे देवभूमी नाव बदलण्यासाठी, देवभूमी नाव करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय आज एकत्रित येतोय. काय एकत्र आलोय? आता इथं आमचे दिनराज वाघमारे पत्रकार आहेत, ज्यांनी जतचा इतिहास एका पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेला होता. आज जतचे त्या जत देवभूमी करण्याचा विरोध कशासाठी आहे? इथं जे सगळे एकत्र आलेत ज्यांना जतचा इतिहास माहिती आहे, ज्या जतचा इतिहास 1100 वर्षापूर्वीचा आहे. 1100 वर्षापूर्वीचा जतचा इतिहास असताना या जतचं नाव बदलण्याचं कारण काय? या जतला संस्थान आहे. या जतला आदिलशाहीच्या वेळेस नाव बदललं गेलं नाही. म्हणजे नेमकं जे आपलं अपयश लपवण्यासाठी आज हे देवभूमी नाव करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहे. रवी दिगोळे, 7 स्टार न्यूज, जत.